शेतकरी मित्रांनो, आपल्या प्लॉटला बी असा कडा करपा येत आहे का? तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र अजय आवाळे आपला कृषी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आपल्या अद्रक प्लॉटवरती पण हा प्रॉब्लेम येत आहे का? तुम्ही बघू शकता, हे पानं कडाने करपत आहे. याला बऱ्याच शेतकऱ्यांचे मला कॉल आले, हा प्रॉब्लेम काय येत आहे. तर काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे पोटॅश डिफिशियन्सी आहे किंवा बोरॉन डिफिशियन्सी आहे. तर 100% बरोबर आहे, ही पोटॅश डिफिशियन्सी पण आहे व बोरॉन डिफिशियन्सी आहे. पण बऱ्याच शेतकरी मित्रांनी कॅल्शियम बोरॉन देऊनही व पोटॅश देऊनही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. तर त्याचं मुख्य कारण म्हणजे काय शेतकरी मित्रांनो, आपल्या प्लॉटवरती निमॅटोड आलेला आहे का हे चेक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, हे प्लॉटला निमॅटोड आलेला आहे, हे बघू शकता तुम्ही. या गाठी आहे, यामुळे काय होतं आहे, गाठीमुळे आपण जे अन्नद्रव्य देतो आहे कॅल्शियम बोरॉन पोटॅश ते अपटेक होत नाही. त्यामुळे आपल्याला हा प्रॉब्लेम जास्त येतो आहे. व अद्रकीच्या प्लॉटला निमॅटोड असल्यामुळे त्या प्लॉटला आपण काही पण देऊ, कोणतेही अन्नद्रव्य दिल्यानंतर मायक्रोन्यूट्रॉन असो NPK असो, हा प्लॉट अपटेक करत नसल्यामुळे हा पूर्णपणे थांबून गेलेला आहे. त्यासाठी आपल्याला निमॅटोडसाठी जी उपाययोजना करायची आहे, तर आपल्याला सह्याद्री बायोटेक कंपनीचे नॅनो क्लिन्सर एकरी 2 लिटर द्यायचे आहे. त्यानंतर तुमच्या प्लॉटमधील निमॅटोड हा 70 ते 80% कव्हर होऊन प्लॉटला अपटेक होण्यास चांगली मदत होणार आहे. त्यानंतर आपल्याला ज्या गाठी फुटणार आहे, त्यानंतर ती मुळी डाऊन होणार आहे. तर ती रूट डेव्हलपमेंटसाठी नंतर आपल्याला एकरी ZX 100 1 लिटर व त्यानंतर मायक्रोन्यूट्रॉन जे आहे बॉन्ड, हे आपल्याला एकरी 5 किलो या प्रमाणात द्यायचे आहे. धन्यवाद.